सोलापूर शहरात पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून 13 फेब्रुवारी 12:01 पासून ते 27 फेब्रुवारी रात्री 12 वाजेपर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1), 37(3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त शहर डॉ. दीपाली काळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. सोलापूर शहर धार्मिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी साजरी करणारे शहर आहे. या शहरात छोट्या मोठ्या कारणावरून संप, आंदोलने, निदर्शने होत असतात. आगामी काळात शब-ए बारात, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री हे सण उत्सव संपन्न होणार आहेत. तसेच इयत्ता 12वी आणि 10वीच्या शालांत आणि माध्यमिक बोर्ड परीक्षा यासह मराठा, ओबीसी, धनगर आरक्षण वगैरेंच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेत बाधा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेतयात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन भरवणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर नीतीविरुद्ध निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल. तसेच 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. सोंगे, चिन्हे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे. हा आदेश सक्षम पोलीस प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेतलेल्या मिरवणुका, मोर्चे, रॅली, आंदोलने, निवेदने, धरणे सभा यांना वगळून तसेच अंत्ययात्रा आणि अत्यावश्यक सेवा यांना लागू होणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील घाटणे तालुका माढा येथील हरिभाऊ जानू लोंढे यांनी गुरुवारी आत्महत्या करून जीवन संपवले होते. हरिभाऊ यांचा विरह सहन न झाल्याने हताश झालेल्या त्यांच्या पत्नीने 4 वर्षांच्या मुलीसह त्याच रात्री 1च्या सुमारास सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आली. एकाच कुटुंबातील 3 आत्महत्या झाल्याने गावात शोककळा पसरली. जनाबाई हरिभाऊ लोंढे वय 32, मुलगी साजरी हरिभाई लोंढे वय 4 असे आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: गुरुवारी दुपारी हरिभाऊ जानू लोंढे राहणार घाटणे तालुका माढा यांनी घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्यावर कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री घाटणे तालुका माढा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अंत्यसंस्कारासाठी उशीर झाल्याने घरात नातेवाईक मुक्कामी होते. त्यानंतर पतीच्या मृत्यूनंतर समोर दुःखाचा डोंगर उभा राहिला होता. पोटच्या 6 मुलींचे पुढे कसे होणार या विचाराने हताश झालेल्या पत्नीने त्याच रात्री टोकाचे पाऊल उचलले. रात्री 1च्या सुमारास कोणालाही न सांगता 4 वर्षीय मुलगी साजरी हिला सोबत घेऊन ती घरातून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घरात सदर महिला आणि तिची लहान मुलगी नसल्याचे नातेवाईकांना समजले. नातेवाईक आणि गावातील लोकांनी शोधाशोध केली, परंतु मिळून न आल्याने शुक्रवारी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात जनाबाई हरिभाऊ लोंढे आणि त्यांची मुलगी साजरी बेपत्ता झाल्याची नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर सर्वत्र शोध सुरू असताना गावातील शाळकरी मुलांना गावातील जानूबाई मंदिराच्या जवळील सार्वजनिक विहिरीत एक महिला आणि मुलगी तरंगताना पाण्यावरती दिसली. मुलांनी ही गोष्ट गावातील ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर सदर महिलेने नातेवाईक तिथे आले. बेपत्ता असलेल्या मायलेकी याच आहेत हे ओळखले. पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने या दोघींचे विहिरीतून मृतदेह बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जे तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुम्ही ते तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अलीकडेच सरकारने बँकिंग सेवांशी संबंधित आधार कार्ड अपडेटबाबत कठोर निर्देश जारी केले आहेत. जर तुम्ही फेब्रुवारी अखेरीस आवश्यक अपडेट केले नाही तर तुमच्या बँकिंग सेवा बंद होऊ शकतात आणि तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. सरकारने बँकिंग सेवांशी संबंधित आधार कार्ड अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल आणि तुम्ही ते अपडेट केले नसेल तर तुम्हाला ते त्वरित अपडेट करावे लागेल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानुसार ज्यांचे आधार कार्ड 10 वर्षे किंवा त्याहून अधिक जुने असेल त्यांना त्यांची कागदपत्रे पुन्हा सत्यापित करावी लागतील. जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्ही बँकिंग सेवांसह अनेक सरकारी सुविधांपासून वंचित राहू शकता.
राज्यातील 10वी आणि 12वी परीक्षांमध्ये कॉपीचा प्रकार आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी, तसेच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करावे असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी कडक उपाययोजना राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने संचालन करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. राज्यभर 3,373 केंद्रांवर 12वीची परीक्षा 18 मार्चपर्यंत आणि 5,130 केंद्रांवर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान पार पडणार आहे. परीक्षेचे सुरक्षित आणि पारदर्शक आयोजन ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सामूहिक जबाबदारी असेल. मोठ्या शहरांमध्ये पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्तांनाही जबाबदारी देण्यात आली आहे. इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयाच्या परीक्षांदरम्यान अधिकारी स्वतः परीक्षा केंद्रांना भेट देतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली. सोलापूर हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे आणि मित्रपरिवार प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी पौर्णिमेच्या शाही स्नानाला उपस्थिती लावण्यासाठी सोलापूरवरून प्रयागराजला आलो असता रस्त्यात खूप बातम्या बघितल्या. त्या बातम्यांमध्ये असे आढळले की प्रयागराजबद्दल निगेटिव्ह पसरवले जात आहे. 30-30 किलोमीटरपर्यंत रांगा लावलेल्या आहेत. ट्रॅफिक जाम आहे. लोकांना खाण्यापिण्याची व्यवस्था नाही. पेट्रोल डिझेल संपलेले आहे. थंडी खूप आहे. अशा अफवांचा महापूर प्रयागराजमध्ये येताना पाहिला. अशी भीतीदायक प्रसंगी आपण प्रयागराजला जाऊ नये म्हणून हिंदूंना रोखले जावे आणि आज करोडो लोकांनी उपस्थिती दाखवली. उत्तर प्रदेशचे आदित्यनाथ योगी यांनी खूप सुंदर व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी जेवणा खाण्याची, राहण्याची सर्व व्यवस्था आहे. कुठल्याही प्रकारचे ट्रॅफिक जाम नाही. 3 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम होते, ते सुद्धा सतत गाड्या पुढे सरकत राहतात. 6.5 किलोमीटरवरून चालत राहिलो, परंतु काही हिंदू विरोधी लोक हे त्यांना हिंदू एक झालेला बघवत नाही. त्यामुळे हे लोक आपल्या सनातनचा महाकुंभ असलेल्या 144 वर्षातून आलेल्या या योगाला धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी सर्व हिंदूंना आव्हान करतो की कुठल्याही अफवांना बळी पडू नका आणि प्रयागराजला या, स्नान करा. असा योग परत कधीच येणार नाही, असे आवाहन हिंदू महासभा सोलापूरचे सुधीर बहिरवाडे यांनी केले आहे. जय श्रीराम. मी सुधीर बहिरवाडे, सोलापूर शहराध्यक्ष हिंदू महासभा. आज आम्ही प्रयागराजला आलेलो आहे. बरं, येताना आम्ही गाडीमध्ये आम्ही मित्रपरिवार आलेलो आहे. सर्वजण गाडीमध्ये बसताना बघत होतो की अफवांचा महापूर पसरला होता. एवढ्या बातम्या निगेटिव्ह आल्या होत्या की 30-30, 40-40 किलोमीटरपर्यंत ट्रॉफिक जाम आहे. 10-10, 25, 30-30 किलोमीटरपर्यंत चालत जावं लागेल. इथं आल्यावर खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे. इथं सुरक्षा नाही आहे. म्हणजे आणि पेट्रोल डिझेलसुद्धा मिळालं नाही. अशा सर्व काही बातम्या आम्हाला निगेटिव्ह बातम्या दिसल्या होत्या. पण या बातम्या पसरवल्यात काय? याच्या पाठीमागचं कारण काय की आपला हिंदू समाज एक व्हावा लागला आहे आणि इथं फक्त हिंदू म्हणून, सनातनी म्हणून इथं लोक स्नानाला आलेत. ते त्या लोकांना बघवायला तयार नाही आहे. मी सर्व हिंदूंना आवाहन करतो, येथे UPचे जे आपले मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी यांनी एवढी सुंदर व्यवस्था केलेली आहे. येथे कुठेही सुद्धा तुम्हाला असं ट्रॉफिक जाम आहे किंवा इथं भरपूर गर्दी आहे किंवा 25-30 किलोमीटर चालत यावं लागेल असं काही नाही आहे. इथं भरपूर व्यवस्था आहे की जेणेकरून इथं आपल्या लोकाला आल्यावर सुखसुविधा मिळत आहेत. तुम्ही सर्व हिंदूंना आवाहन करतो, आपण प्रयागराजला या. 144 वर्षानंतर हा कुंभ आलेला आहे. आपल्या तिसऱ्या पिढीला परत एक कुंभाचा योग मिळणार आहे. आताच्या इथं स्नान करा. हा पवित्र स्नान आपला पवित्र धर्माचा, सनातन धर्माचा स्नान आहे. उद्या शाही स्नान होणार आहे. परत आपल्या शिवरात्रीला स्नान होणार आहे. तर हिंदूंना आवाहन करतो, इथं या, कुठल्याही अफवाला बळी पडू नका. जेणेकरून आपण एक व्हावं. हे काही समाजकंटकांना, हिंदू विरोध्यांना हे बघवायला तयार नाही आहे. त्यामुळे मी सर्वजण इथं या आणि आपला स्नान करा आणि पवित्र व्हा. जय श्रीराम.
दिल्लीत काल झालेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी भाषणात पवार यांनी शिंदे यांचे कौतुक केले. या कौतुकानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पवारांवर जळजळीत टीका केली, तर आता राष्ट्रवादीनेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे. दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल आणि भ्रष्टाचाऱ्यांचे संमेलन आहे, असा घणाघाती आरोप राऊत यांनी केला. शिंदेंनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं अशी आमची भावना आहे. आता राज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. शिंदेंनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. हे उगाचच तुऱ्याला आरसा दाखवण्यासारखे आहे. पवार साहेबांच्या राजकारणाविषयी बोलण्याची फार कमी जणांची उंची असल्याचा पलटवार कोल्हे यांनी राऊतांवर केला. शरद पवारांना किती राजकारण करते हे कुणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्याही पलीकडे जाऊन मला असे वाटते की राजकारणात सुसंस्कृतपणा जपला पाहिजे, असंही कोल्हे म्हणाले. दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर येथे शाळेच्या स्थापनेपासून आतापर्यंत प्रथमच शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमधील व्यावसायिक कौशल्याला वाव मिळावा, तसेच भविष्यातील व्यावसायिक संधींची जाणीव व्हावी या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरमध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या मेळाव्यात शाळेतील इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे विक्री केंद्र उभारले होते. उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पदार्थ विकत घेऊन मनसोक्त आनंद लुटला. स्टॉलवरील पदार्थ विक्री, जाहिरात, सादरीकरण याबाबतचा नाविन्यपूर्ण आगळावेगळा अनुभव घेताना विद्यार्थ्यांना वेगळी अनुभूती अनुभवायला मिळाली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पाणीपुरी, भेळ, भजी, कोबी मंचुरियन, पोहे, उसळ, चॉकलेट, चायनीज पदार्थ, पावभाजी, वडापाव, पुरी भाजी, सरबत, पापडी, मठ्ठा, चहा, हुरडा असे वेगवेगळे पदार्थ छोट्या बालकांना भाजीपाला विकताना वेगळाच आनंद मिळत होता. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहार तसेच स्वतः केलेल्या कामाचा आनंद सहज घेता आला. काही अनुभव हे पुस्तकांपेक्षा प्रात्यक्षिकातून उत्कृष्ट रीतीने दिले जातात. त्यातील हा आनंद मेळावा उत्कृष्ट उदाहरण होय. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार यांनी सर्व शिक्षकांच्या यशस्वी प्रयत्नाचे कौतुक करत पुढील आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. या मेळाव्याप्रसंगी शाळेतील शिक्षक हनुमंतराव गुंडर्गी, अनिता काटकर, हजराबी बागवान, संध्या बशेट्टी, दिनकर भारती, सोनाली भारती, मयुरी फुलारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बिराजदार, उपाध्यक्षा रुपाली म्हेत्रे, सदस्य बसलिंगप्पा भाजगी, प्रशांत देशमुख, विद्यार्थ्यांचे आई-वडील, आजी-आजोबा, कन्नड आणि उर्दू शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच गावातील तरुण पिढी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांनी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरच्या या जीवन व्यवहार समृद्ध करणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा रुजवण्यासाठी आणि स्वकमाईची जाणीव होण्यासह या उपक्रमाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. विविध व्यवसाय आणि प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाची माहिती व्हावी यासाठी हा आनंद मेळावा आयोजित केला असल्याचे सर्वांना जाणवले. भारतीय शेअर बाजारात काल पुन्हा एकदा मोठी घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात BSE सेन्सेक्स 862.9 अंकांनी घसरून 75,430.70 वर बंद झाला. निफ्टी 257.3 अंकांनी घसरून 22,814.50 वर बंद झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण होत असल्याचा हा सलग 6वा दिवस आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना सुमारे 7 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये विक्री सुरूच राहिली. त्याचवेळी रिअल्टी शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. गेल्या 6 दिवसात सेन्सेक्स 2,800 पेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे, तर निफ्टी सुमारे 900 अंकांनी
अंकांनी घसरला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ निर्णयांमुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढली आहे. युरोपियन युनियनने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आणि अमेरिकेवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. या टॅरिफ वॉरच्या भीतीमुळे बाजारपेठेमध्ये दबाव वाढला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयांमुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्हवर दबाव वाढला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदरात आणखी कपात केली जाणार नाही असे संकेत दिले. कालच्या शेअर बाजारातील घसरणीमागे एक मुख्य कारण होते. उच्च व्याजदरांमुळे भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमधून परदेशी गुंतवणूकदारांची माघार वाढू शकते, ज्याचा भारतीय बाजारपेठांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सालाबादप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी होणार आहे. सोलापूर शहरामध्ये त्याची जोरदार तयारी सुरू असून जनता राज्य न्यूज चॅनेलने टिपलेले हे काही क्षण.